केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जपानच्या दौऱ्यावर असून भारतीय दूतावास आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या जपान भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत ते आज सहभागी झाले। भारत आणि जपान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांच्या अमृत महोत्सवाप्रीत्यर्थ हे वर्ष भारत जपान इयर ऑफ शेअर्ड होरायझन्स म्हणून घोषित करण्यात आल्याचा उल्लेख करत भविष्यातल्या भागीदारीवर चर्चा करण्यासाठी हा सर्वोत्तम क्षण असल्याचं ते म्हणाले। भारतात आधीपासूनच मोठ्या संख्येने जपानी कंपन्या कार्यरत आहेत। भारत आजच्या $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडून 2047 पर्यंत $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असताना या प्रवासात जपान आमचा भागीदार असेल अशी आमची अपेक्षा असल्याचं गोयल म्हणाले। पीयूष गोयल टोकियोमध्ये भारताच्या विकास प्रक्रियेत दीर्घकाळापासून भागीदार असलेल्या जपानच्या प्रमुख उद्योग समूहांच्या आणि औद्योगिक घराण्यांच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत बैठक घेणार आहेत। यासोबतच 1500हून अधिक आघाडीच्या जपानी कंपन्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केदानरेन या जपानी उद्योग महासंघासोबत ते गोलमेज परिषदही घेतील। या दौऱ्यात सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स तसंच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत संवाद यावर विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलंय। गोयल आजपासून 27 ऑगस्टपर्यंत जपानच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये ते टोकियोसोबत नागोया आणि ओसाका इथे जाणार असून जपानची अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री अकाजावा योर्सेई यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत। तसंच ते जपान सरकार आणि संसदेतल्या वरिष्ठ सदस्यांचीही भेट घेणार आहेत।